या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली। अटक करण्यात आलेल्या घरफोडी चोरट्यांची नावे अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग रुबिन डॅनियल अशी आहेत। या दोघांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेरही घरफोड्या केलेल्या असून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगळेवाडीमध्ये राहणारे वाहन चालक हेमंत सांगळे यांच्या घरी 27 फेब्रुवारी रोजी घरफोडीची घटना घडली होती। घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील 49,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 9,000 रुपयांची रोकड चोरी केली होती। या गुन्ह्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केलाय। पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी या तपासासाठी पोलिसांचे पथक नेमले होते। पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास करीत चोरट्यांना पकडण्याकरिता सापळा रचला। सगळ्यात प्रथम अविनाश शिंदे या चोरट्याला अंबरनाथ येथील दत्त कुटीर परिसरातून अटक केली व त्या ठिकाणाहून पळून जाण्याच्या बेतात होता। त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून त्याच्यावर झडप घातली व त्याला अटक केली। यावेळी त्याची कसून चौकशी केली असता त्याला या घरफोडीच्या कामात साथ देणारा साथीदार सॅमसंग रुबिन डॅनियल याची माहिती दिली व सॅमसंग हा कल्याणच्या बेतुरकर पाड्यात राहत असल्याची माहिती मिळताच त्यालाही अटक करण्यात आली। हे दोघेही राज्यातील कल्याण, जळगाव या ठिकाणासह तेलंगणा राज्यातही घरफोडी करीत होते। त्यांनी 12 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। तर मुख्य आरोपी सॅमसंग याच्या विरोधात 9 गुन्हे दाखल आहेत व 12 गुन्ह्यातील 3,62,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। यातील अविनाश हा चोरी केलेला माल सॅमसंग याच्याकडे देत होता व सॅमसंग हा या मुद्देमालाची विल्हेवाट लावत असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 27/2/2024 रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगळेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता। त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते। दिनांक 28/3/2024 रोजी DB पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता। त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे। त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसंग रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे 6 गुन्हे केले असल्याचे कबूल केले। तसेच तेलंगणा राज्य तसेच जळगाव जिल्हा येथेही त्यांनी 6 ते 7 गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। ही आंतरराज्य घरफोडी करणारी 2 लोकांची टीम आहे। या गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे। यांच्याकडनं आम्ही आतापर्यंत 3,62,000 रुपयाचे सोन्याचे दागिने इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। सर, कशा प्रकारे चोऱ्या करायचे आणि हे खाली घर बघायचे, आधी रेखी करायचे आणि मग त्याच्यानंतर दोघं हे साथीदार एकमेकाचे मदतीने घरफोडी करायचे। हे एक आरोपी आहे सॅमसंग डॅनियल, हा तेलंगणामध्ये सुद्धा जाऊन अशा प्रकारचे घरफोडी करायचा आणि त्याचा जो दुसरा साथीदार आहे अविनाश, तो त्याचा जो चोरीचा मुद्देमाल आहे त्याची विल्हेवाट लावायचा। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध।
खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।